नीती आयोगाने देशातील शालेय शिक्षणाबाबत एक महत्त्वाची सूचना केली आहे. विद्यार्थ्यांना पहिलीपासून 12वी पर्यंतचे शिक्षण शक्यतो एका शाळेत मिळावं असा विचार पुढे आला आहे. आता सध्या अनेक ठिकाणी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शाळांमध्ये जावं लागतं. त्यामुळे शाळा बदलताना विद्यार्थ्यांना नवीन वातावरण, नवीन शिक्षक आणि नवीन पद्धतीशी जुळून घ्यावं लागतं. याचा परिणाम काही वेळा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही होऊ शकतो. त्यामुळे 1ली ते 12वी पर्यंतचे शिक्षण एकाच ठिकाणी उपलब्ध झालं तर विद्यार्थ्यांना सलग आणि स्थिर शिक्षणाचं वातावरण मिळू शकतं. पण तुम्हाला माहिती आहे का, नीती आयोगाच्या अहवालानुसार देशात सध्या फक्त सुमारे 5.4% शाळांमध्ये 1ली ते 12वी पर्यंतचे शिक्षण एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणजेच 1ली ते 12वी पर्यंतचं पूर्ण शिक्षण एकाच शाळेत मिळण्याचे प्रमाण अजूनही खूप कमी आहे. जर एका शाळेत 1ली ते 12वी पर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली तर विद्यार्थ्यांना वारंवार शाळा बदलण्याची गरज कमी होऊ शकते. त्यांना परिचित वातावरणात पुढचे शिक्षण सुरू ठेवता येईल. पालकांनाही प्रत्येक टप्प्यावर नवीन शाळा शोधण्याची चिंता कमी होऊ शकते. याचा फायदा फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर पालकांनाही होऊ शकतो. मुलाला प्रत्येक काही वर्षांनी नवीन शाळेत प्रवेश घेण्याची गरज कमी होईल. शिक्षक आणि शाळा प्रशासनालाही विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर दीर्घकाळ लक्ष ठेवता येईल. मात्र हा बदल लगेच सर्व शाळांमध्ये लागू होणार आहे असं नाही. ही नीती आयोगाची शिफारस आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून पुढील निर्णय घ्यावे लागतील. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? 1ली ते 12वी पर्यंत एकाच शाळेत शिक्षण मिळालं तर विद्यार्थ्यांना खरंच फायदा होईल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा व्हिडिओंसाठी आपल्या बोलमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.